हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल। संध्याकाळची वेळ आहे, जेवणाची तयारी चालली आहे। आज पिठलं भाकरी करतोय आम्ही। इथं राजनंदिनी आणि तिचे पप्पा स्टडी चाललाय। ॲक्च्युली हे तुम्ही बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये। नरेंद्रच्या मावस भावांनी त्यांना राजनंदिनीसाठी गिफ्ट घेतलंय आणि यामध्ये काय बाळे अजून थोडी कळणार आहे तिला काय आहे। मी विचारलेले काय आहे काय झालं। द्या 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 ॲनिमल्स वाला घाला, ॲनिमल्स घाला त्याच्यामध्ये। तर असे बरेचसे कार्ड्स आहेत सगळ्या प्रकारचे। काय काय याच्यामध्ये ॲनिमल्स, डेली नेसेसिटीज, व्हेकल्स, फूड्स असे एवढे प्रकारचे सगळे कार्ड्स आहेत आणि यामध्ये घालून म्हणजे जो काही पिक्चर असेल त्याचं नाव पुकारतं आणि बॅकग्राऊंडला व्हॉइस, प्राणी असेल तर व्हॉइस सुद्धा येतो। ऑक्टोपसचा आवाजच नसेल। दुसरं गाला तुम्ही ना तिला बॅक म्हणजे तिला असं ते बोलून दाखवा। आता लिओपार्ड आहे ना। लिओपार्ड आता काय ओके खेळा तुम्ही। तर आता यांचं हे चालू आहे बॅकग्राऊंडला। मी जेवण बनवून घेते। माझं पिठलं झालंय बनवून, फक्त आता भाकरी बनवायची आहेत आणि त्याच्यानंतर काही डिश बनवायचे आहेत मला, त्या शेअर करेनच, पण आधी जेवण करून घेते। जसं की तुम्हाला मी बोलले होते की आज काही डिशेस मी बनवणार आहे, तर त्या बनवते अगारो गॅलेक्सी डिजिटल एअर फ्रायरमध्ये। इथे माझ्या बोटाचे ठसे दिसत असतील, ऑलरेडी मी यूज केले खूप वेळा। ज्यांना ऑइली खायचं नाहीये त्यांच्यासाठी एक खूप छान सोल्युशन आहे। या एअर फ्रायरमध्ये 4.5 लिटरचं हे बास्केट प्रोव्हाइड केलेलं आहे आणि हा जो आहे ट्रे आहे यामधील विदाउट ट्रे सुद्धा तुम्ही वापरू शकता। छोट्या फॅमिलीसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे हा। ट्रे यूज केला तर थोडं क्लिनिंगसाठी सोपं पडतं आणि मी खूप वेळा असं वापरून सुद्धा बघितलंय, स्वच्छ करायला सुद्धा खूप सोपं आहे। याच्या दोन्ही साईडला इथे हँडल्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हे एअर फ्रायर उचलून नेऊ शकता। इथे वरच्या साईडला दिलेला आहे डिजिटल डिस्प्ले, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेन्यूज वगैरे सगळे सिलेक्ट करता येतात। इथे भरपूर प्रकारचे मेन्यूज दिलेले आहेत, इथे पाहू शकताय तुम्ही। त्यानंतर इथे जे आहे ते टेम्परेचर सेटिंग आहे, जर टेम्परेचर वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल। इथे टायमर सेटिंग्स आहेत, हा मेन्यू मोड आहे आणि इथे पॉवरचं बटन आहे। मेन्यू सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल की ब्लिंक होत आहे। फ्रेंच फ्राय, चिकनचे आयटम्स, बेकिंग आयटम्स किंवा जेवण सुद्धा गरम करायचं असेल तर इथे खूप सारे मेन्यूजचे ऑप्शन्स दिलेले आहेत। इथे मी बनवते आता फ्रेंच फ्राईज। मी इथे पेपर शीट यूज करते, तुम्हाला जर नसेल यूज करायचं तर डायरेक्टली सुद्धा तुम्ही ठेवू शकताय। आणि इथे मी टायमर आणि टेम्परेचर सिलेक्ट करते। 20 मिनिटसाठी मी इथे ठेवते जवळजवळ 200 डिग्री सेल्सिअस वरती। सेटिंग केल्यानंतर इथे तुम्हाला टेम्परेचर आणि टाइम डिस्प्ले होत असतो आणि आपोआप नंतर ते शट ऑफ होतं जेव्हा कंप्लीट प्रोसेस होते। तर घरच्या घरी इथे असे फ्रेंच फ्राईज मी रेडी केलेले आहेत आणि खूप टेस्टी सुद्धा झाले होते। आता मी केक बनवणार आहे, तर त्याच्यासाठी 160 डिग्री सेल्सिअस वरती 5 मिनिटासाठी मी प्रीहीट करून घेतलेला आहे एअर फ्रायर आणि इथे केकचं बॅटर टीन मध्ये ठेवून जवळजवळ मी आता 160 डिग्री सेल्सिअस वरती 15 मिनिटासाठी ठेवतेय। ऑलरेडी खूप वेळा केकची रेसिपी मी शेअर केली आहे आणि यामध्ये थोडेसे चेंजेस केले होते या केकमध्ये आणि तरी सुद्धा खूप टेस्टी झाला होता आणि स्पॉन्जी झाला होता। इथे तर पाहू शकताय तुम्ही, अगदी टी टाइम स्नॅक्स म्हणून तुम्ही वापरू शकता। यानंतर मी बनवलं होतं पनीर टिक्का, तर इथे थोड्या वेळ दह्यामध्ये आणि काही मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलं होतं आणि आता 180 डिग्री सेल्सिअस वरती 10 मिनिटासाठी मी ठेवते। अगदी आपण बाहेर जसं खातो त्याचप्रमाणे खूप टेस्टी असा हा पनीर टिक्का झाला होता। जर तुम्हालाही हे एअर फ्रायर ऑर्डर करायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। तर आता काही कामं करायची आहेत जी मला आत्ता याच वेळेत करावी लागतात, कारण दिवसभर जर करायला गेले तर एक्स्ट्रा हेल्प करणारं माझं छोटंसं माणूस आहे, ते येऊन हेल्प करतं। सो हेल्पपेक्षा ते दुप्पट काम लागतं मला, म्हणून मी आत्ता करायला घेते। 2-4 दिवस झाले मी करायचं म्हणते पण शक्यच होत नाहीये आणि
आता म्हणलं ॲटलिस्ट ते आपली तयारी तरी करून ठेवूयात सगळी. आणि सर्दी झाली आहे मला, 2 दिवस झाले. थोडी कणकण होती पण ताप वगैरे काही नाही. आणि आता सर्दी झाली आहे त्यामुळे टेन्शन आलं आहे, कारण दीदींचं लग्न 4 दिवसावरती आलं आहे आणि त्यात ही सर्दीचं. पण म्हटलं आता उद्या परवा तर बऱ्या म्हणजे पॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टीत जाणार आहेत. त्याच्यामुळे आता घरातली कामं आहे ती आवरून घेऊया म्हणते मी. उद्या संध्याकाळपासून बाकीची तयारी आहे माझी, म्हणजे तिकडे जायचं पॅकिंग वगैरे असं सगळं आधीच करून ठेवते. कारण नेहमी असं होतं, ऐन टाईमला माझं काही पॅकिंग नसतं, गडबडीमध्ये मग जे काही भेटेल ते घेते आणि जाते. व्यवस्थित प्लॅन काय होतच नाही तो. म्हणून यावेळेस ठरवले मी 2-3 दिवस आधीच पॅक करून ठेवणार आहे सगळं. तर आता आधी जे काम आहे ते करून घेते माझं. आणि याच्यानंतर तुम्हाला मी माझा ड्रेस पण दाखवते हळदीसाठी घेतलेला. तर हे सगळं जे लावलं होतं ना मी व्यवस्थित लावलेलं, पण जे त्याच्यानंतर मग काही साहित्य वगैरे आणलं जातं, मग ते भरून ठेवलं गेलेलं नाही तेव्हाच्या तेव्हा. त्याच्यामुळे इथे मी ठेवलं आहे, ते फक्त मला सगळ्या बाकीच्या बर्नरमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. कंटेनर सगळे आता भरून घेतलेत. आता मला कपाट क्लीन करायचं होतं पण उशीर झाला आहे खूप, त्याच्यामुळे मला वाटतं बहुतेक मी आता लग्न वगैरे झाल्यावर निवांत सगळं आवरून घ्यायचं म्हणते, कपाट वगैरे. आता नकोच तसंही 2-3 दिवस परत ते पडूनच राहणार. मग धूळ इथे भरपूर येते आमच्या इथे, त्यात मागे आता बांधकाम वगैरे सुरू आहे काही घरांचं नवीन, सो धूळ तर येतेच येते. सो त्याच्यामुळे म्हणलं आपण असंच ठेवूयात आणि आल्यावरतीच क्लीन करायचं. कारण नेहमी बघा, कधी तुम्ही घर किती स्वच्छ ठेवून गेला तर आल्यावरती धूळ भरपूर असते घरात. जाताना नॉर्मल क्लिनिंग तर करून जातोच, पण आता हे कपाट वगैरे आल्यावरतीच नंतर क्लीन करेन मी. आता फक्त हे असेच डबे ठेवते सगळे. आणि हे मी डीमार्टमधून घेऊन आले होते ड्रायफ्रूटसाठी, 2 आणलेले. मला अजून एक लागणार आहे मनुकांसाठी. सो छान, मला क्वालिटी छान वाटली त्याची. माझ्याकडे खूप कमी सामान असतं, मी जास्त आणूनच ठेवत नाही घरी. तर मगाशी ना जेवताना राजनंदिनीने मला सगळं ड्रेस घाण केलाय. जरी तिला म्हणजे रुमाल बांधा समोर काहीही करा, बट तिला जर मला चिकटायचं असेल ना तर येऊन चिकटतेच. म्हणजे सगळे कपडे खराब करते मी. दिवसातून 2-3 वेळा म्हणून चेंज करते कपडे. आणि आता हे काही मसाले आहेत जे आणले होते ते पण मी या काचेच्या बर्नरमध्ये ठेवते. काट मसाला आहे आणि हा पेरी पेरी मसाला आहे. पहिल्यांदा आणलेत मी घरात माझ्या, मी कधी वापरलेले नाहीत हे असले मसाले. पण आता बाहेरचं खायचं कमी करून घरातच जे काही आवडेल ते बनवून खायचं म्हणून मी हे सगळे मसाले आणलेत. आणि थोड्या क्वांटिटीमध्येच आणलेत. म्हणलं की आधी आपण किती वापरतोय पाहूयात. एकदम जास्त क्वांटिटीमध्ये आणून ठेवलं की मग त्याचा वापर होत नाही, कधी कधी खराब होऊन जातात. सो थोडीशी कंजूशी माझी. फायनली सगळ्या बॅग्स ज्या होत्या माझ्या साहित्याच्या त्या मी भरून ठेवल्या बर्नरमध्ये. आणि या माझ्याकडे माझ्या ज्या क्लिप्स होत्या त्या फ्री झाल्यात. ऑलमोस्ट सगळ्या संपल्या होत्या, सगळ्यांना मी क्लिप्स अशा लावून ठेवलेल्या. आणि आता सगळ्या फ्री झाल्यामुळे मला आनंद भेटला आहे. काल कणकण होती आणि मला हेअर वॉश करायचे होते म्हणून मी केलं ऑइलिंग आज. जर अशी सर्दी जाणवली म्हणून मग मी काही हेअर वॉश केलं नाहीत. पण आता रात्रभर मला वाटते या हेअर ऑइलिंगमुळे सर्दी अजून वाढेल. कारण आमची राजनंदिनी विदाऊट फॅन झोपतच नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही असू दे तिला फॅन लागतो. काल रात्री ती झोपतच नव्हती. थंडी आहे इथे सध्या, बॅक साईडला तर शेत आहे माहिती आहे तुम्हाला, थंडी भरपूर आहे. अंगावरती पांघरून घेत नाही आणि फॅन तर चालू लागतो. काल फॅन लावला नाही तोपर्यंत ती झोपतच नाही. काल जेव्हा फॅन लावला ना तर तेव्हा झोपली ती, नाही तर तिची तळमळ चालूच होती. मग शेवटी काही मी अंगावर पांघरून घेऊन झोपले कम्प्लीट. ओके, तर तुम्हाला माझं बाई पोरीची खेळणी इकडे तिकडे सगळीकडे पडलेलं आहे. मी लेहंगा दाखवते. या लेहंग्यामागची स्टोरी अशी होती की गेल्या आठवड्याभर ना माझं हेच प्लॅनिंग चालू होतं की मी काय करावं.
आधी म्हटले की नको, जास्त खर्च करायला नको, राजश्री तुझं लग्न आहे का, असं चालू होतं माझं. म्हटलं की अरे आपल्या लग्नात आपण काहीच एन्जॉय केला नाही. ॲटलिस्ट जवळची जी काही लग्न होती ती कोरोनामध्ये झाली आणि बाकी कुठं आता कधी भावाचं होईल तेव्हा. त्यामुळे लग्न अशी अटेंड नाही करता आली जास्त कुणाची आणि एन्जॉयही नाही करता आलं. मग आपल्या लग्नात तर केलं नाही, आता लग्न दिदींचं आहे, दिदी तर जवळच्या आहेत, म्हटलं करूयात आपण सगळे एन्जॉय. म्हणून मग साडी तर घेतली, तुम्हाला दाखवली मी. बाकी येलो कलरमध्ये हळदीसाठी मी बघत होते, माझ्याकडे 2-3 साड्या होत्या, पण साडी घालायची इच्छा नव्हती मला हळदीला. दुसऱ्या दिवशी पण साडी नेसणार होतेच ना. मग अजून एक माझ्याकडे, मी जे फॅक्टरी आउटलेटला गेले होते तेव्हा सुद्धा तुम्हाला दाखवली होती साडी. विचार केला की त्या साडीचा ड्रेस शिवावा, पण त्याने विचार केला की ती थोडीशी एकदम ना अशी, तिचं कापड थोडंसं गरम होईल आपल्याला असं वाटतंय त्या साडीतून. म्हणून मग मी म्हटलं तेही कॅन्सल केलं. देन त्याच्यानंतर विचार केला की जाऊन ड्रेस घेऊयात आपण. म्हणून खूप सारे ड्रेसेस मी जाऊन पाहिले मार्केटमध्ये, पण सध्या हा ड्रेसेस कुठेही अवेलेबल नव्हते जसे हवे तसे. जेवढे राजारामपुरीमध्ये शॉप्स आहेत, म्हणजे कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये जेवढे शॉप आहेत तेवढे बघितले. त्यानंतर महाद्वार रोडच्या इथे पण काही मी शॉप्स बघितले, पण जसा हवा तसा मिळत नव्हता. एकतर कापड खूपच खराब कापड असं वाटत होतं आणि काही काही ड्रेसेस होते ते माझ्या आवाक्याच्या बाहेरचे, म्हणजे माझ्या बजेटच्या बाहेरचे होते. आणि म्हणजे मोस्टली आपलं असंच असतं, जे आपल्याला ड्रेसेस आवडतात ते आपल्या बजेटच्या बाहेर असतात. मग मी म्हणलं की ठीक आहे कॅन्सल करूयात म्हणलं, कारण त्या लाईनने खूप राजारामपूरचे भरपूर सारे असे ड्रेसेस पाहिले. इकडे नाही, सॉरी इकडे राजारामपुरी मधले भरपूर सारे मी एका लाईनने असे उतरत खाली आले होते. सगळीकडे पाहिलं, कुठेच मला ड्रेस नाही भेटला. मग बऱ्याच जणांनी म्हटलं की तुम्ही नेक्स्ट वीक या, आता लग्नाचं सीझन आहे त्यामुळे येतील वगैरे. आणि मी एक पर्टिक्युलरली एक कलर सांगितलं ना, येल्लो, त्यामुळे ते लोक पण अरे येल्लोमध्येच कसं दाखवू वगैरे चालू होतं त्यांचं. मग ठीक आहे म्हणलं, फायनली बघितले, काही ट्राय केले पण मला आवडले नाहीत. मग मी आले घरी. मग फायनली साडी काढली माझी कपड्यातली, म्हणजे हा चला हा हीच नेसूयात, असं करून फायनल केलं मी एक साडी, हा ही नेसूयात म्हणून. नंतर परवा दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो काही कामानिमित्त, तर तिथे जाताना एक शॉप, म्हणजे प्रिटी वुमन, तुम्हाला माहीत असेल, मी नेहमी तिथे बरेचसे कपडे घेतलेत मी तिथे. स्वस्त, रेट चांगले असतात त्यांचे. आणि मग जाताना ना स्टॅच्यूला एक ड्रेस दिसलेला मला, तो आधीच, पण मला असं वाटलं की थोडंसं महागडा असेल असं वाटलं, म्हणून मी घेत नव्हते तो ड्रेस. म्हणजे गेलेच नाही मी बघायला त्या दुकानात अजिबातच. बाकी सगळे पाहिले हो, ते एकच पाहिलं नाही. मग परवा दिवशी मी नरेंद्रला काय म्हणलं की त्या दुकानापासून खाली आलो आणि परत म्हणलं नरेंद्र बघूयात ते आपण. मग ठीक आहे म्हणले, चल पाहूयात. मग त्या दुकानमध्ये गेलो आणि हा जो ड्रेस घेतलाय ना तुम्ही, हा पहिला एक त्यांनी येलो आधी दाखवला, तो ड्रेस मला नाही आवडला. कारण ऑलरेडी तशा टाईपचा मी एक स्किन कलरमध्ये घेतला होता जो आहे माझ्याकडे, पण त्याचा जो दुपट्टा वगैरे असा आहे ना, तो तुम्हाला एवढा खास आवडत नाही, नाहीतर मी तो पण वेअर केला असता. मग त्यांनी हा ड्रेस दाखवला, हा ड्रेस आवडला मला, ट्राय केला, हाच घेऊन आले मी. म्हणजे फारसे ड्रेस पाहिलेच नाहीत पुन्हा मी. तर हा ड्रेसचा दुपट्टा आहे नेटमध्ये, बॉर्डर आहे छानशी अशी. त्यानंतर हा त्याचा टॉप आहे, अजून अल्टर केलेलं नाही आहे मी, अल्टर करून घ्यायचं आहे. थोडंसं याची वाईब ना मला नवरात्री सारखी यायला लागले, पण छान वाटतं. आणि येस, आणि हा आहे लेहंगा. हे पहा, त्याची फुल अशीच डिझाईन आहे आणि असे काठ आहे, त्याला मिरर वर्क आहे आणि स्टोन वर्क आहे याच्यावरती. आणि नाईटला हे खूप छान दिसत असं वाटतंय. आता याच्यात पण तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण तिथे जेव्हा मी वेअर केलं होतं ना, ते फुल चकमक चकमक वाटत होतं. म्हणलं छान वाटेल. फक्त मला भीती एवढीच आहे की राजनंदिनीला याच्यामुळे काही रॅशेस वगैरे होऊ नयेत, म्हणून मी तिला या साईडला घेते ना, म्हणून ओढणी या साईडलाच घ्यायचा विचार करते, जेणेकरून तिला काही त्रास नको. असा आहे छानसा असा, आणि घेर खूप जास्त आहे, तुम्हाला दाखवते. भरपूर सारा असा घेर आहे याचा. आणि आतमध्ये याचे कॅनकॅन आहे, त्यामुळे बेस्ट पार्ट हा आहे. मला ना कॅनकॅन असलेले ड्रेसेस फार आवडतात,
कारण ते छान असे फुलतात ड्रेस आणि छान लुक सुद्धा येतो त्याचा. काही जणांना माहित नसेल कदाचित कॅनकॅन म्हणजे काय, तर दाखवते. हे जे आहे ना, हे याला कॅनकॅन म्हणतात. त्याच्यामुळे ड्रेस आपला एकदम छान व्यवस्थित असा दिसतो शेपमध्ये. एका साध्या सोप्या भाषेत सांगू तर तो असा फुलल्यासारखा छान दिसतो, फ्लेअर्ड असा. आणि मी तिथे एकदाच वेअर केला होता, आणल्यापासून घरी पुन्हा बघितलाच नाही याच्याकडे मी. आता तुम्हाला दाखवायला म्हणून काढला, तर उद्या आठवणीने जाऊन मला याला थोडंसं त्याचा जो ब्लाऊज आहे तो अल्टर करून आणायला लागेल, नाहीतर माझ्या पुन्हा लक्षातच राहणार नाही. प्रॉब्लेम होईल पुन्हा माझाच. काय वाटतं, काय प्राइस असेल या लेहंग्याची मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अजून एक माझी शॉपिंग दाखवायची. जर तुम्ही कोल्हापूरचे असाल किंवा कोल्हापूरमध्ये येत असाल, तुम्हाला जर कॉटनचे छान ड्रेस घरी वापरायला हवे असतील किंवा बाहेर नॉर्मल शॉपिंगला जाताना वापरू शकता, तर छानसे ड्रेस मला तिथे अनपेक्षितपणे भेटले. म्हणजे सहज मी विचारलं त्यांना आणि आहेत का, तर भेटले मला. हे कॉटन, प्युअर कॉटन मटेरियल आहे आणि क्वालिटी पण मला खूप आवडली. तर असे हे कॉटनचे ड्रेसेस आहेत. मला वाटतं की 600-700च्या रेंज, 600 ते 800-850 रेंजमध्ये आहेत. आणि ओके सॉरी कन्फ्यूज झाले. तर ही त्याच्यावरची ओढणी आहे, ही सिगार टाईपमध्ये पॅन्ट आहे आणि हा कॉटनचा हा याचा टॉप. आणि सेम हा दुसरावाला, हे कॉटनची पॅन्ट आणि टॉप आणि पॅन्ट आणि ओढणी सॉरी, आणि हा आहे त्याचा टॉप. म्हणजे नॉर्मल तुम्हाला असं इथल्या इथे मार्केटमध्ये जायला वगैरे घालायचं असेल तर वापरू शकता, किंवा घरीसुद्धा घालायला खूप उत्तम कापड आहे याचं. आणि मला हे दोन्ही 700-700 दरम्यान भेटलेले आहेत ड्रेसेस. बाकी बरेचसे तिथं खूप सारे ड्रेसेस आहेत. राजारामपुरी मी ॲड्रेस पण मेन्शन करेन, म्हणजे बरेचदा लोक विचारतात की बाबा हा कुठून घेतला असते, तुम्हालाही हवं असेल तर मी राजारामपुरी कितवी गल्ली आहे ते मी ते हे करतात ना, 1 मिनिट सॉरी भेटलेलंच आहे मला इथे. राजारामपुरी मेन रोडला 8व्या गल्लीला आहे, कॉर्नरलाच दुकान आहे बघा ते, प्रभात चेंबर्समध्ये. ओके, तर मी ना अशाच पॅटर्नमध्ये माझ्याकडे 2 ड्रेसेस अजून आहेत. ते मी इंस्टाग्रामच्या पेजवरनं मागवले होते. ते मी 1200-1300 रुपयाला मागवलेले आणि हे मला भेटलेत 800-850च्या दरम्यान आहे. सो मला हे ते पण चांगले आहेतच, पण हे पण कापड खूप छान आहे. सो मला वाटतं की हे चांगल्या प्राईसमध्ये भेटलेलं आहे. सो हवे असेल तर जाऊन घ्या तिथे. आता दिसत असेलच 5% माझं नाक लाल झालेलं दिसत आहे आणि शिंक तर यायला सुरू झाले. उद्या काहीतरी याच्यावर उपाय केलाच पाहिजे. काढ्या करून सकाळी पिल्याशिवाय मला चैन पडणार नाही, कारण पुन्हा मग आणि लग्नाच्या आधीच कवर झालं पाहिजे सगळं. हे बऱ्यापैकी सगळी शॉपिंग तर झालेलीच आहे. मेन आता कपडे इस्त्री करणं किंवा साडी रोल प्रेसला द्यायची आहे, ही कामं राहिली आहेत. आणि एक मला ज्वेलरी अजून बघायची होती, तिकडे पण जायचं आहे. अशी बरीच छोटी छोटी कामं राहिलेली आहेत. पॅकिंग राहिलं आहे, बरीच छोटी छोटी कामं राहिली आहेत. आणि मेन हीच असतात जी आपल्याकडून सुटून जातात. म्हणून कधी लग्न वगैरे किंवा कार्यक्रम असेल तर आधीच 4 दिवस तयारीला लागायचं, जेणेकरून ते ऐन टायमिंगला गोंधळ नाही उडत. लग्नात मी पार्लरवाली किंवा मेकअप आर्टिस्ट नव्हती सांगितली, तेव्हा हे एवढं जास्त हे पण नव्हतं. मेकअप आर्टिस्ट आत्ता जितके आहेत ना तेव्हा तितके नव्हतं, नॉर्मल ब्युटी पार्लर्स होते. आणि तेव्हा मला पण विचारलेलं आमच्या सासरकडच्याने वगैरे की ब्युटी पार्लर वगैरे काही हे सांगायचं आहे काही त्या आर्टिस्टना. मी नको म्हणलेलं त्यावेळेस, कारण मलाही तेव्हा इतका इंटरेस्ट नव्हता मेकअप वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग मी काय केलं की त्यावेळेस माझ्या बहिणीने, माझ्या मावशीने, असं माझ्या घरच्याच लोकांनी माझं आवडलेलं, एकीने वेणी घातली होती, एकीने गजरा घातलेला, एकीने लिपस्टिक लावलेली, अशी होऊन मी लग्नाला तयार, म्हणजे लग्नासाठी उभं राहिले होते. तर आता यावेळेस मी काय केले, माझ्या ज्या ताई होत्या ना ज्यांनी माझा मेकअप केला होता एंगेजमेंटला दिदींच्या, तर त्यांनाच सांगितले मी मेकअपसाठी यायला. कारण मी तरी करू शकतेच नाही असं नाही, पण माझी इच्छा होती की छान मेकअप करावा, थोडे फोटोज काढावेत, म्हणून मी त्यांना बोलवलं आहे. आणि सोबत अजून तिथे पण 1-2 जणी अजून आहेत ज्यांना मेकअप करायचा होता. दीदींसाठी पण मेकअप आर्टिस्ट येणार आहेत, बट त्यांचं आवडण्यातच खूप वेळ जाईल ना, त्यामुळे म्हणलं की आपल्या पण वेगळी सांगावीत. आणि बाकीच्या अजून होते त्यांच्यासाठी पण. तर असं सगळं प्लॅनिंग झालं आहे. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा वर्षांनी
कोणतरी आपल्या जवळचं असं आहे ज्यांचं लग्न अटेंड करतो, त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट तुम्हाला दिसते माझी. तरी 25ला आहे, 24 तारखेला हळदी आहेत, पण मी प्लॅन करतो आहे असा की 23ला गडिंग्लजमध्ये यायचं असं प्लॅन चालला आहे. गावी पण जाऊ शकतो कोवाडला, पण पुन्हा तिकडनं आणि ते साहित्य घेऊन इकडे यायचं असं तसं. त्यामुळे म्हणजे नरेंद्र, मी आणि राजनंदिनी असं प्लॅन करतो की 23ला गडिंग्लजमध्ये जाऊयात. गडिंग्लज आम्हाला आवडतं आणि नरेंद्रची माझी ओळख गडिंग्लजमध्येच झाली होती, त्यामुळे आम्ही विचार करतो आहे की 23 तारखेला गडिंग्लजला यावं आणि तिथे थोडा आपला टाईम स्पेंड करावा गडिंग्लजमध्ये. आणि मग नेक्स्ट डे काय हे सगळेजण येतीलच. सो जर कुणाला भेटायचं वगैरे असेल त्या एरियांमधलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, बघू काही होतं का प्लॅन आपला. आणि तसं काही फिक्स होत असेल तर मी 23 तारखेला येतो ना, तर 23 तारखेला मॉर्निंगला मी कम्युनिटी पोस्ट टाकते जर तसं काही फिक्स होत असेल तर. ओके, तर चला थोडंसं स्किन केअर करते. माझी स्किन थोडी ड्राय झाली आहे, त्यामुळे मेकअप वगैरे जर करायचा असेल तर स्किन ड्राय असेल की तो थोडासा मेकअप असा केकी दिसतो, म्हणून मी थोडंसं काळजी घ्यायचा प्रयत्न करते आता जास्त. तर चला. ओके, चला आता खूप उशीर पण झाला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.